नमस्कार, तुम्ही पाहत आहात पोलीस राऊंड न्यूज आणि आताची जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी बातमी जळगाव जिल्ह्यातून समोर येत आहे। महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या नामदार गिरीश महाजन यांच्या स्थानिक मतदारसंघ असलेल्या जामनेर तालुक्यातून ही धक्कादायक बातमी समोर येत आहे। याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील देऊळगाव कापूसवाडी परिसरातील एका 40 वर्षीय महिलेवर जबरदस्तीने सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। या महिलेवर तिच्या परिचयाच्या मित्रांच्या सोबतच हे अत्याचार करण्यात आले आहे। 2 व्यक्तींनी या महिलेवर जबरदस्तीने सामूहिक अत्याचार केल्याची हादरवणारी माहिती समोर आली आहे। त्या महिलेसोबत हे दुष्कृत्य करताना काही मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केल्याचंही कळतंय। महिलेवर अत्याचार करताना तिला इतर 2 व्यक्तींकडून धमक्या सुद्धा देण्यात आल्याचं कळतंय। मोबाईलमध्येही काही रेकॉर्डिंग करून सोशल माध्यमांवर टाकण्याची धमकी दिली गेली होती आणि लगेचच रेकॉर्डिंग सोशल माध्यमांवर टाकण्यात आली। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। पोलीस तपास करतील, जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील। परंतु काही तास आधीच नसरापूर अत्याचाराच्या गुन्ह्याची शिक्षा त्या नराधमाला जाहीर व्हायला काहीच मिनिटं उलटतात त्या क्षणी राज्यातील सरकारमध्ये असलेल्या पक्षाच्या एका मंत्र्याच्या तालुक्यात ही किळसवाणी घटना समोर येणे हे लज्जास्पद व तालुक्यातील बाताड्या राजकारणाला कलंकित करणारी घटना असून अवैध व्यवसायाच्या कमाईतून आर्थिक फायदा पदरात पाडून घेणाऱ्या मोजोर आणि गुलामांच्या गुलामीला सलामी ठोकणाऱ्या जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर संशय निर्माण करणारी घटना आहे। पोलीस तपासातून पीडितेला काय न्याय मिळतो याकडे जिल्ह्याचं लक्ष लागून आहे। पोलीस राऊंड न्यूजचे उपसंपादक योगेश नाथ यांचा रिपोर्ट, जळगाव, महाराष्ट्र। मित्र हे ठाणावर्डीच्या जंगलात फतेपूरच्या हद्दीतून दिनांक 2 जून 2026 रोजी तिथे थांबले असताना यातील 2 आरोपितांनी अत्याचार केला। 2 आरोपितांनी त्याची व्हिडिओ शूटिंग केली आणि उर्वरित आरोपींनी पीडिता व तिच्या जो परिचित व्यक्ती आहे यांना दमदाटी केली आणि जो व्हिडिओ केलेला होता तो सोशल माध्यमामध्ये प्रसारित करण्यात आला। आज रोजी पीडिता यांनी जी तक्रार दिलेली आहे त्याप्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।